नमस्कार. बरोबर. पंडित सोमनाथ दामोदरचारी, हं. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, गोव्याचे कितीतरी वेगवेगळे पुरस्कार आणि संगीत सम्राट असं तुमचं नाव. पंडितजी, आज आमचा विषय आहे गोव्यातील भजनी परंपरा. हं. आता भजन हे गोव्याचं वेगळं, महाराष्ट्राचं वेगळं, तरी पण हे संत वाङ्मय जे आम्ही वापरतो हो. ते संत वाङ्मय सगळं महाराष्ट्राच्या संतजनांचं. हो. आपण गोवेकर हो. या भजनी परंपरेला वेगळा कसं काय केलं आणि परंपरा त्याच्यातनं निर्माण झाली याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. हे परंपरा, गोव्याची परंपरा म्हणतात ना, ते पूर्वीपासून आहे. माझ्या लहानपणापासून मी ऐकत आलो. कोंडाईला ते विष्णू नाईक म्हणून ते भजनं करायचे आणि असे कुठं कुठं गावात उत्सव झाला की त्यांना निमंत्रण द्यायचे लोक आणि ते आपल्या पथकाला घेऊन येऊन भजन सादर करायचे. मी लहान होतो. अच्छा. नंतर मग मनोहर बुवा शिरगावकर इथं कंपनीमध्ये होते. ते मनोहर बुवा शिरगावकर. म्हणजे मनोहर बुवांच्या अगोदर सुद्धा गोव्यात हो भजनी हो परंपरा आहे. हो होती. हो हा. ते दादी म्हणत ते करायचे. अच्छा. आणखी जगन्नाथ बोरकर अच्छा. ते बोलीचे हं, ते भजनं करायचे, पारंपरिक भजनं. हं, हं. मग नंतर मग मनोहर बुवा भजनं करायला लागले. म्हणजे मनोहर बुवा कंपनीमध्ये, नाटक कंपनीमध्ये होते. हं. ती कंपनी बंद पडल्यानंतर मग ते गोव्यात आले मनोहर अच्छा. बुवा. अच्छा. मग गोव्यात येऊन काय करणार, कोणा नाटकं कुठं आहे मिळतात. अच्छा. मग त्याने भजनं म्हणायला सुरुवात केली. हं, हं. तेव्हा ती परंपरा अशी झाली. अच्छा. 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 आणि त्यांच्याकडे मी भजनं शिकलो म्हणजे मला त्यांनी भजन गायला शिकवलं नाही. हं. मला त्यांनी स्वतः पकवाद शिकवलं. अच्छा. पकवाद हं, हं. गायला त्यांचे भजन मी ऐकूनच गात होतो. अरे वा. जवळजवळ त्यांच्यासारखाच गात होतो. कुठे गेलो ना, हो. एकदा शिवलीला भजनात गेलो आम्ही. शिवलीला हं, हं. त्याचं जे पार असतात 1, 2, 3, 4 असे, हो. त्या पाराला मनोहर बुवा होते. हं, एका पाराला मी होतो. हं. तिथं गाता मनोहर बुवा गाता, इथं मी गातो. हं, हं. लोक अरे इथं मनोहर बुवा कसे आणि इथं मनोहर बुवा कसे, म्हणून इथे पाहायला यायचे. अच्छा. इथं आला तर मी हा वेगळाच गातो, हो. पण मनोहर बुवा दिसतो ऐकायला, असं मी गात होतो पूर्वी. हं, हं, हं. नंतर मी श्रीपाद बुवा माडे त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत शिकायला गेलो. अच्छा. सुरुवातीला सांगितलं गेलो, हं. त्यांना नमस्कार केला. मला काय बुवा तुम्ही इकडे, ते मला ओळखत होते, हं. ऐकून ओळखत होते, नाव ऐकून. हं, हं. आणि कोणीतरी पाहिलं असेल. हं. म्हटलं गुरुजीने तुमच्याचकडे आलो. हा काय काम काढलं. म्हटलं गुरुजी मला काय तुमच्याकडे शिकायचं आहे. हो बाबा, मग तुम्हाला आणि मी काय शिकवणार, तुम्ही गोव्याचे सुप्रसिद्ध कलाकार झालो माका. हं, हं. कोण, माडगे गुरुजी. म्हणून गुरुजी असं म्हणून मला लादवू नका, काहीतरी शिकवा. हो नाही सध्या मला वेळ नाही, नंतर तुम्हाला कळवतो म्हणाले. अच्छा. एका महिन्याने कळवतो, मुलं शिक्कार आहे म्हणाले. हं. एका महिन्याने पुन्हा मी परत गेलो. हं. कळलं काय. हं. तेव्हा तसंच अच्छा. तिसऱ्या वेळेला मी गेलो हो. आणि तेव्हाही तेच सांगितलं मला त्यांनी. मला गुरुजी लहानपणी मोठा घास घेतो, मला रागावू नका. हं. तुमच्या मनात जर मला शिकवायचं नसेल हो. तर शिकवू नका, अच्छा. परंतु मला एक संधी द्या. हो. या क्लासमध्ये बसण्याची, एका कोपऱ्यात 1 तास बसण्याची मला संधी द्या. हो. फक्त मी इथं बसतो आणि तुम्ही त्याला काय शिकवता ते ऐकतो आणि मी काहीच करत नाही. कोणाला व्यत्यय आणत नाही, कोणाकडे बोलत नाही, हो. डिस्टर्ब करतच नाही. हो. आल्यावर तुम्हाला नमस्कार करतो, तिथं बसतो. 1 तास झाला की मी पुन्हा नमस्कार करतो, जातो. हं, हं. आणि तुम्ही ते फी म्हणलं काय असेल ती देतो. हो. क्लासचा विद्यार्थी होतो. हो. मला म्हणाले बरं असं करूया, बघ तुला 12 ते 1 वेळ चालेल मला म्हणाले. हं. मला हो, मला कोणती वेळ चालते. हं. मग 12 ते 1 मला घेऊन बसायचे. त्यावेळेला कोणीच नसायचा, हं. मी एकटाच बसायचो. हं. असं करता करता 1.5 महिना झाल्यावर नंतर मला म्हणाले तू सोडणार, तुला काम नसेल तर सकाळी अनुमान येतो असं म्हणाले. म्हणजे मग शास्त्रीय मी सकाळी जायचो. शास्त्रीय संगीताचे धडेच तुम्हाला त्यांनी सुरू केले हो श्रीपाद बुवा माडिये गुरुजींनी. हो आणि शास्त्रीय संगीत शिकायच्या अगोदरच तुमचं भजन तयार होतं गळ्यात. हो हो. आता मला हा एक प्रश्न पडतो पंडितजी की गोव्यात शास्त्रीय संगीत न शिकताच
हो पोरं सहज भजन कसं काय गाऊ शकतात आणि ते भजनासाठी शास्त्रीय संगीताची एक बैठक असावीच लागते असं मला तरी वाटतं. आपलं मत थोडं वेगळं असू शकते, परंतु मी एकच सांगते पंडितजी, की तुमचं जेव्हा जेव्हा भजन मी ऐकलं स्वतः, हा तेव्हा मला असा अनुभव आला की कुठेही त्या भजनात असा सूर चुकून सुद्धा तो थोडा कमी जास्त लागत नाही, इतकं सुरेल जागेवर तुमचा स्वर लागतो. आणि आता हल्ली हल्ली सुद्धा मी तुमच्या बैठकी ज्या ऐकलेल्या आहेत, आता हे जे मर्म आहे तुमचं, हो ही जी तुमची परंपरा आहे, हो ती तुमच्या नंतरच्या पिढीने स्वीकारायला पाहिजे होती. त्याच्यासाठी या मुलांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? काय करावं म्हणजे मुलांना पहिल्यांदा आवड पाहिजे, शिकायची पाहिजे आणि तळमळ पाहिजे. त्या माणसाने शिकायचे. आणि माझ्याकडे शिकलेले पुष्कळ लोक आहेत. माझ्याकडे शिकलेले मुले आता थोडे मास्टर झाले, हो. आता शिकू लागले, नाटकामध्ये काम सुद्धा करायला लागले. मी ऐकूनच भजन म्हणत होतो. म्हणजे याचं कारण मला आवड होती ती आणि मला ती नैसर्गिक देवाची देणगी होती. भजन करत असताना मी शास्त्रीय संगीतात शिकायला गेलो. म्हणजे काही विद्वान लोक मला म्हणायचे, काय सोडणार तू, काय अरे काहीतरी शिक, तुझ्या आवाजामध्ये काय आहे ते तुला कळत नाही, तुझ्या आवाजात काय आहे ना ते तुला समजत नाही, तू शास्त्रीय संगीत शिक. काफी राग कसा, दिलपरास कसा, बागेशी कशी, हे तुला कळलं पाहिजे. दिलपरास गाताना काफी होते, काफी गाताना बागेशी होते, असं होता कामा नये. म्हणून काहीच वर्षांनी ऐकली त्यांची परवड या विद्वान लोकांचे, शास्त्रीय संगीत शिकायचं. म्हणून मी माझ्या गोष्टीकडे शास्त्रीय संगीत शिकायला गेलो. जवळजवळ म्हणजे तुम्ही बरीच वर्ष त्यांच्याकडे शिकून हो, तुम्ही हो, संगीत हो. विशारद पदवी घेतली. हो आणि आता हा शास्त्रीय संगीताचा उपयोग तुम्ही शिकून झाल्यानंतर कसा काय केला तुमच्या भजनात? कारण तुमचं जेव्हा भजन मी ऐकते तेव्हा मला असा अनुभव येतो की एका रागातनं दुसऱ्या रागात, दुसऱ्या रागातनं तिसऱ्या रागात, आणि ह्यात सगळ्या रागांचं हो चित्रण व्यवस्थित दाखवून तुम्ही ते भजन सादर करताय. हो हे काय सोपं काम मग नाहीये. हे सोपं काम हो, नाही. हे याला शास्त्रीय संगीताचाच आधार पाहिजे. हो, शास्त्रीय संगीत तुला कळल्यानंतर मग तुला त्या वाटा समजतात. हो, म्हणजे एक राग गाताना हो. यबल राग आपण गातो, हम्म, पंचमवरून पदाने सा रे ग म प प म ग रे सा रे ग म पदाने सा रे ग म प द सा रे सा रे ग म प द ग प म ग रे सा रे द. असे राग बदलतात, हो. स्वराप्रमाणे राग बदलतात. आणि ते बदलण्याची एक वाट असते, वाट. म्हणजे आपण आता या बाहेर जाणार तर दारातूनच गेलं पाहिजे ना बाहेर. तर खिडकी तोडून खिडकीतल्या उडी मारून बाहेर गेलो त्याला शोभा नाही, हो, ते मूर्खपणा. दारातून सरळ गेलं पाहिजे, सरळ दारातून आलं पाहिजे. हो. असे त्या शास्त्रामध्ये ते राग गाताना या रागातून दुसऱ्या रागात जायला हो. त्याला जागा असतात, त्या जागा पकडूनच गेलं पाहिजे. मात्र त्या रागाला, मूळच्या रागाला बाधायच्या कामा नये. मूळचा राग तसाच ठेवून दुसरा राग गायचा, दुसरा राग केला पुन्हा यायचा. म्हणजे त्याला आविर्भाव, तिरोभाव असं म्हणतात. वा, वा. तो आविर्भाव, तिरोभाव करायचा. आता भजनामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हो हो आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात गवळण हा एक प्रकार आहे. हो आणि गवळण ही तुमची खासियत आहे. आणि तुम्ही ही गवळण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सादर करतायत. हो. ह्या गवळणीबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगाल का? गवळणामध्ये कृष्ण आणि राधा किंवा कृष्ण आणि गोपी, आणि त्याच्यामध्ये ती गवळण समजा राधे तुला पुसतो घोंगडीवाला, अशी गवळणची अक्षर आहे. राधे तुला पुसतो घोंगडीवाला, रात्री माझ्या मंदिरी आला, निरूप सांगून गेला. कळलं काय? आणि मग जे सांगण्याचे जे संस्कार आहे ना, हो, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, हे संस्कार आहे ना, हो. ते संस्कार त्या गाण्यातूनच समजले पाहिजे. म्हणजे वेगळं सांगायची गरज न पडावी. राधे तुला पुसतो घोंगडीवाला वा. असं खरं काय करतात, मॉडिफाय करतात त्याला. राधे तुला पुसतो घोंगडी, म्हणजे राधेची टिंगल केल्यासारखं होतं. असं नाही करायचं. राधे तुला पुसत एक तर दोनदा म्हण, राधे तुला
मस्करी केली म्हणजे शब्दांचा भाव हो. समजून घेणं हे गीताचा महत्वाचं गीताचा आहे. भाव समजून काढणं पाहिजे. हो हो आणि दुसरी गोष्ट, गीतामध्ये जशी भावना त्याने लक्षात ठेवून गीत रचना केली आहे. हो कोण संत कवी कोण आहे तो हो त्याने. हो तर त्या गीताचा भाव काय आहे, आणि रागामध्ये भाव असतात. हो हो वीर रस, शृंगार रस, हो. करुण रस, वा भक्ती रस असे गाण्यामध्ये रस. हो हो मग त्या गीताला जो रस त्यांनी ठेवला तो अर्थापर्यंत समजतो. आ, त्या गीताला अर्थ ठेवला, त्याच अर्थाचा राग काढायचा वा आणि वा, त्याच्यामध्ये वा. त्या गवळणची चाल बसवायची. हो 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 तुम्ही एकदा दत्त मंदिरात आलेले हो आणि तिथं तुम्ही भजन सादर करत होता हो आणि तिथं तुम्हाला कोणीतरी सांगितलं तुम्ही एक गवळण गा म्हणून आणि हा. तुम्ही सांगितलं नाही मी गाणार नाही, इथं मी गवळण गाणार नाही. हा, दत्त म्हणतात ना, हो तो संन्यासी अच्छा आणि माणसे म्हणतात तो ब्रह्मचारी. अच्छा दत्त दिगंबर संन्यासी, माणसे ब्रह्मचारी. आता संन्यासाला स्त्री सहवास नसतो, आ अच्छा म्हणून तिथं त्या गवळणी म्हणायच्या नसतात. अरे वा कळलं ना. हम्म. स्वतःहून गवळण म्हणाल त्या देवळामध्ये कधीच जात नाही. हो म्हणजे तुमचा जो नियम आहे हो तो तुम्ही इतका काटेकोरपणे पाळलेला आहे हो आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात होय भजन होय तुमचा अगदी प्राण म्हणा हा. असंच झालेलं आहे. होय पंडितजी भजन मराठीत नसतं होय आणि त्याच्यानंतर तुम्ही गवळण हे सगळे प्रकार शास्त्रीय संगीत कितीतरी शिष्य पण तयार केले. हो परंतु तुम्हाला आठवत असेल तर मला माहिती नाही आपल्या रेडिओवर होय. तुमचं एक बाभ बोरकरांचं कोकणी भजन आहे. हो भगवंता हो. तुझी भगवंता तुझी गोडीला. गोडीला आहे. हो ते जे भजन तुम्ही गायलेलं हो आहे हो त्याच्यात तुमचा जो स्वरांचा आविष्कार आहे हो किंवा त्याच्यात जो तुमचा थ्रो आहे हो. तो इतका वेगळा आहे तुमच्या एरवी मराठी भजनापेक्षा. हो, हो. आता हे कोकणी भजन हो. आणि ते मराठी हो याच्यातला फरक तुम्ही तेव्हा व्यवस्थित समजून केलेला आहे. समजून म्हणजे आता ते हो व्यंकटेश गोडखिंडीची चाल ती हम्म. त्यांनी मला चाल शिकवली. अच्छा हो, वतादाला वदगो बेगम, हो पावसा हरी तिसरं एक, आणि हात्या बसून हात तुझा गोऱ्या गोऱ्या पाम वा वा एक, आणि भगवंतात 3 गीते एकाच कार्यक्रमात त्यांनी मला शिकवली. 2 दिवस लागले त्यांना, हम्म. आणि त्यांनी ही चाल दाखवली मला. हम्म. मला पहिल्यांदा म्हणाले, शाडी म्हणाले तुम्हाला कोणावर प्रेम केलं आहे काय? म्हणलं कोणावर म्हणलं नाही, नाही कोणाच्या बुद्धीवर वगैरे प्रेम केलं. म्हणलं नाही सर. अच्छा हां, तुम्ही करणारे नाही आपल्याला ठाऊक आहे म्हणा, पण तो विचारतो असं धरून चाला बा तुम्ही. हम्म. हात्या बसून हात तुझे गोरे गोरे पान हो हे गीत म्हणताना हो ती भावना लक्षात धरा आणि म्हणा. याच्या जरा वदगो बेगीन, पावसा हाती तिसरं हे मात्र जरा जरा आठवते. आठवतं तर थोडं गाऊन दाखवा ना. व्यथा झाल्या वाच तो बेगीन, पावसा खातीर तिसरू नका, पातळाची चुरली देग म्हणून पाटणावर पडलो नका. व्यथा झाल्या वाच तो बेगीन अशी ती. वा वा पंडितजी आपला जो सूर असतो ना हो त्या सुराला आपण असं घोटून 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 त्याचा एक आकार तयार करतो. हो आता तुमच्या बाबतीत जर विचार केला तर हो. तुम्ही भजन गात असतात, हो परंतु इतका जो सूर तुम्ही असे त्या सुराला लागून कसे काय राहायचं हा जो मंत्र ते आहे माझ्या तो तुम्ही वडिलांची कृपा. माझे वडील आहे या साईडला. हा ते मला लहानपणी तबला लावत असे, हम्म, आणि तबला आपण वाजत असे. मला माझ्याकडून स्वर लावून घ्यायचे, हम्म, हम्म, सा आणि प. हम्म, हम्म. सा प सा, अच्छा 3 स्वर. हम्म, सा बदला पद्यम हम्म, आणि शेवटचा कर्ज. हम्म. 3च स्वर लावून घ्यायचे. गाणं म्हणायला लावत नाही, अच्छा गाणं म्हणायचंच नाही. गाणी म्हणायचो ते गेल्यानंतर त्यांच्या नंतर मग मी आईच्या जवळ वगैरे गाणं म्हणायचो कसलंय. वा पण ते आले की मग तेच होतं. मला लावून बसले की फक्त साप, हे साप सा त्यांनी माझी लावून घेतले. हो साप सा म्हणजे साध्य करण्यासाठी हा
परमेश्वर प्राप्ती व्हावी लागते, वा वा तेव्हा तुझी विद्या साध्य वा होते, वा 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 वा. असा त्याचा अर्थ मी धरतो. पंडितजी, आता तुम्ही गायलेलं भैरवीतलं भजन हो, आणि इतरांनी गायलेलं भैरवीतलं भजन याच्यातला खूप फरक आहे असं मी समजते. मी भैरवी गाताना त्याला हो भैरवीला 12 स्वर लावता येतात. हो भैरवीला हो, तुम्ही आम्हाला थोडं तर आम्हाला जाता जाता दाखवलं तर खूप आनंद होईल. म वेसा वेसा ध वेसा, भैरवाला कोमल स्वर आहेत, सगळे कोमल, परंतु शुद्धही स्वर त्याला लावतात, तीव्रही स्वर लावतात. हं. वेसा वेसा ध वेसा, ग रे ग, सा रे म ग रे सा, रे दा रे सा रे सा, वा. ग म प द प, ग म ग प, म म ग रे सा रे सा, ग म प म ग म प म ग. हं. शुद्ध गाणं लावला मध्ये, वा. ग म प म ग, शुद्ध होतं, शुद्ध गाणं, ग म प म ग, सा रे म ग रे सा, ग म प द नि, नी द प म ग म प द प, प द सा नि, प द नि द प, शुद्ध निषाद लावला. विसर न व्हावा. हा विसर हो. हा. दान देगा देवा, दान देगा देवा, तुमचा विसर व्हावा, तुमचा विसर व्हावा, तुमचा विसर व्हावा. वा. गुण गायन आवडी, हेच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत सर्ग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आवासी, सुखे घालावे आवासी. वा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हो आता भैरवी म्हटलं की आम्ही शेवटी म्हणतो, हो परंतु आमच्या शास्त्रीय संगीताच्या अर्थानुसार हो भैरवी म्हणजे चांगली सुरुवात. हो तुमचं जीवन भजनीमय, तुमचं जीवन संगीतमय, तुमचं जीवन स्वरमयी, होय. आणि ह्या तुमच्या जीवनाला हो. अगदी मनपूर्वक अभिवादन करून आजच्या दिवशी तुमची आम्ही भेट घेतली आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला सहजतेने सांगितल्या. पंडितजी, मनापासनं तुमचे आभारी आहे. धन्यवाद. परंतु निघता निघता मला तुमच्याकडनं एक भारूड ऐकायची इच्छा होते. वारुळ वारुळ हो. वार. अणूच्या टोकावर वसले 3 गाव, अणूच्या टोकावर, तिथे दोन ओसाड, एक वसेची ना, हं. हा वसेची ना, तिथे आले 3 कुंभार. अच्छा. समजलं काय? कुंभार, पण ते कसे 2 छोटे, एक चालायचे ना, वा. चालायचे ना, तर त्याने घडवली 3 मडकी. हं. मडके पडते कशी, 2 कच्ची, एक भाजायची ना, वा. भाजायचे ना, त्यामध्ये रामले 3 मूग, हो 2 हिरवे, हो एक शिजायचे ना, हो तिथे आले 3 पाहुणे. हो. पाहुणे मग कसे अच्छा. 2 रुसले, अच्छा एक जेवायचे ना. अच्छा. आता या भजन परंपरात हा. भारूड हा प्रकार का गायचा? एकनाथ महाराजांनी बागडं केले. हं. बागडं म्हणजे लोकांना चकित करण्यासाठी, अच्छा. इथं म्हणजे इकडं लक्ष द्या, तुमचं लक्ष इकडं वेधून घेण्यासाठी हा. ते बागडं त्यांनी केली. अच्छा. अडूच्या टोकावर वसले 3 गाव, म्हणजे कसं काय समजणार, हो पण आता तेवढं लक्ष द्यावं लागलं ना. हो. अणूच्या म्हणजे अणू रेणू, हा. हो. त्या अणूच्या टोकावर वसले 3 गाव हं. असं म्हणतात ते. मला काय माहित नाही. हं. 3 गाव म्हणजे कुठले 3 गाव?
स्वर्ग मृत्यू पाताळ. अरे वा. अच्छा. ते म्हणतात त्याच्या पुढं 2 ओसाड 1 वसईजन. अरे वा. हा. पाताळामध्ये पाताळ ओसाड, स्वर्गामध्ये ओसाड. आणि हा मृत्यूलोक आहे तो वसत नाही. अच्छा. आज असलेली बिल्डिंग 1 वर्षात पडते, हो गाडी खराब होते, माणूस जातो, हो तिथे वसत नाही काय. हो. म्हणजे 2 ओसाड, 2 तर ओसाड 1 वसईजन असा त्याचा अर्थ आहे. समजलं ना? हा. एखादा भारूड आठवतो का तुम्हाला? तुम्ही गाऊन दाखवता का आम्हाला? हो. असा मला दादला नको ग बाई, असा मला दादला नको ग बाई, मोडकच घर तुडकच छप्पर, देवाला देव घर नाही, असा मला दादला नको ग बाई. कळलं ना? हम्म. मोडकाचा पलंग तुटकीची नवार, हम्म. वर नरम बिछाना नाही, असा मला दादला नको ग बाई. वा. दोदळ्याची भाकर आंबाड्याची चटणी, वर तेलाची धाड नाही, असा मला दादला नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, एकनाथ महाराजांनी घालले. हो हो. एका जनार्दनी समरस झाले, तोलस येथे नाही, तोलस म्हणजे भक्तिरस, हम्म. असा मला दादला नको ग बाई. हम्म. असे मार्ग आहेत ते. शेवटी ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव, हम्म. सद्गुरू वाचून कळायची ना अनुभव त्याचा. हम्म. त्या बारडाचा अर्थ कुठल्या हम्म. अडीच्या लोकांत वसले 3 गाव, त्याचा शेवटचा चरण. हम्म. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरू वाचवले कळायचे ना. सद्गुरूला शरण घेण्याशिवाय याचा अर्थ कळत नाही वा. असं म्हणतात ते. आता एक संगीतकार म्हणूनही तुमचा मी उल्लेख करते इथं. बरीचशी भजनं तुम्हीच संगीतबद्ध केलेली आहेत. हो. हे भारूड पण काही तुम्हीच केलेले आहेत. आता या चाली निवडताना तुम्ही कसं काय हे राग निवड वगैरे करताय? आणि कल्पना करायची त्या भावनाचा अर्थ कसा आहे, काय आहे ते कल्पना करायची. आणि सारखं आता आकाशवाणीवर मी म्युझिक कंपोजर म्हणून काम केलं ना, किती 10 वर्ष तरी केलं. अच्छा. ते मला गोडखिंनी म्युझिक कंपोजर बनवलं. त्याने केलं. ते मला म्हणाले तुम्ही उत्तम चालीला होतात, इथं आणतात मुलांना, तुम्ही मला एक ट्राय द्या, आम्हाला इथं संगीत कंपोजर पाहिजे, आम्ही तुम्हाला मग कार्यक्रम देऊ. अच्छा. असं म्हणून मी मग फॉर्म भरला. हो. 3 गाणी मला त्यांनी दिली, 3 गाणी कोकणी. अच्छा. हा. 3 गाणी 3 प्रकारची. हो एक समूहगीत, हो समूहगीत, हो. एक भावगीत, देशभक्ती एक भक्तिगीत, अशी 3 गाण्याचे 3 प्रकार होते. त्या 3 गाण्यात चाली लावल्या, त्याचं नोटेशन दिलं सारखं, आणि ते दिल्लीला पाठवलं त्याने. पंडितजी, हां. मध्यंतरी तुम्हाला म्हणजे खूप आराम नव्हता. होय. तेव्हा तुमच्या आरोग्यावर होय. या संगीताचा परिणाम तेव्हा झाला का? हो. परिणाम म्हणजे असा झाला, आजारी होतो म्हणून गेलो होतो. हम्म. 3ऱ्या दिवशी दोन्ही पाय माझे लोळे पडले. मग आम्ही वृंदावन हॉस्पिटलात गेलो, दिला मला. त्याच्यात मला सगळी बॉडी चेक केली, काही नाही. डॉक्टर म्हणाले बांबोळीला चला GMC मध्ये. तिथे गेलो तर त्यांनी ऑपरेशन करायची यांची तयारी. म्हणलं याला म्हणणं नको, इथं नको, आम्ही बेळगावला नाही तर मणिपालला जाऊया. मग त्याच दिवशी मी तसाच रातोरात बेळगावला सगळे चेक करतात. 7:30 मला आणून ना तिथं खाटीवर ठेवलं माझ्या बेडवर. आणि शेवटी डॉक्टर म्हणाले त्याला ऑपरेशन करायचे, म्हणाले त्याची ताकद नाही म्हणाले अंगात, 5-6 तासाचं ऑपरेशन आहे म्हणाले, ते तो सहन करू शकणार नाही. तुम्ही त्याला असाच घरी घेऊन चला आणि त्याला कॅसेट वगैरे लावून काय आवड आहे ते लावून त्याला दाखवा. तसेच मला घेऊन आले घरी. आणि मी तिथं बोल ही कॅसेट घाल, ती कॅसेट घाल, ती घाल, ती घाल, शास्त्रीय संगीत. ते ऐकून असत्याचे त्यांनी औषध दिलं, इंजेक्शन असते शिरेला करायची, पण ते बाहेरून करायला सांगितलं त्यांनी. असं करता करता मी चालायला उभा राहू लागलो. आपण आता मी चालायला लागलो. संगीताचा तुमच्या आरोग्यावर
चांगला परिणाम झाला. हो हो हो. अजून पण मी संगीतच ऐकतो, शास्त्रीय हो, हो. संगीतच ऐकतो. पंडितजी, हा आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला भजन या विषयावर हा बऱ्याच गोष्टी सांगितल्या हा आणि ह्या परंपरेनुसार हा आतापर्यंत तुमच्या जीवनात हा एक नवीन परंपरा निर्माण झालेली आहे, नवीन शिष्य परिवार निर्माण झालेले आहेत. असाच तुमचा उत्कर्ष होऊ दे आणि अशीच परंपरा पुढं चालून तुमचं आयुष्य, आरोग्य तुम्हाला चांगलं लाभू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हाला मनपूर्वक आम्ही आकाशवाणीच्या तर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.